इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. अशोक खरात याला आज न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयीन कोठडी आली होती सुनावण्यात. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर पुन्हा अशोक खरात याला SITने दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेतला. उद्या पुन्हा अशोक खरात याला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात येणार आहे. पुन्हा उद्या होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे. पहिल्या महिलेने दिलेल्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात आज MCR पहिल्या गुन्ह्याबाबत 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यात आज झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दुसऱ्या गुन्ह्याची उद्या सुनावणी होणार आहे. उद्या पुन्हा न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. उद्या काय निर्णय येतो हे बघणे महत्त्वाचे. आणखीन काही महिलांकडून लैंगिक शोषण गुन्हे दाखल. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.